बोललात त्यासाठी मात्र आपला प्रखर विरोध नेमका कुठल्या गोष्टीला आहे ती देखील बाजू निश्चित लक्षात आली। धन्यवाद आमच्याबरोबर जोडला गेलात त्यासाठी। तर याच महत्त्वाच्या विषयावरती अबू आझमींनंतर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत संघ विचारक अमोल पुसतकर। अमोलजी, आपलं खूप खूप स्वागत। आज मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। वंदे मातरम पूर्ण गाणं जे आहे ते मात्र आता अनिवार्य असेल। 2 कडवे नव्हे तर संपूर्ण कडवे गाणं हे अनिवार्य करण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयाचं स्वागत करणार आहात अमोल पुसतकर? मला असं वाटतं की निश्चितपणे हा जो निर्णय आहे केंद्र सरकारचा हा अतिशय चांगला निर्णय आहे, बरं, ज्याचं स्वागत केलं पाहिजे। आणि मी आता ही चर्चा सगळी ऐकतो आहे। हां, मला हेच सांगायचं आहे की या देशातले हिंदू असेल, मुस्लिम असेल, या सगळ्यांनीच त्याचं स्वागत करायला पाहिजे। आणि जसं की अबू अबू आझमी साहेब आता म्हणत होते की बा आम्ही अल्लाच्या समोरच फक्त आमचं डोकं वाकवतो, इतरांसमोर वाकवत नाही आणि तो आमच्या धर्माला कोणी ठेस पोहोचवण्याचा प्रयत्न करू नये। तर माझं हेच म्हणणं आहे की पूर्वी सुद्धा अशफाकुल्ला खान सारखे जे क्रांतिकारक होते तेही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी काम केलेलंच आहे। हां, आणि त्यावेळेला वंदे मातरम हा देशाच्या स्वातंत्र्याचा मंत्र झालेला होता। बरं, या देशातल्या लाखो लोकांना स्वातंत्र्यासाठी त्यांनी प्रेरणा दिलेली आहे। तर त्यामुळे त्याच्यामध्ये जी ओळ आहे, त्वम ही दुर्गा दश प्रहरण धारिणी, म्हणजे हातामध्ये शस्त्र धारण करणारी दुर्गा तू आहे, असं त्याच्यामध्ये वर्णन आहे। हां, आता आपण सिनेमामध्ये सुद्धा अनेक गाणे बघतो, तर कोणता कवी कोणाला कशाची उपमा देतो, तसं बंकिमचंद्रांनी भारत मातेला ती उपमा दिलेली आहे। ठीक आहे, ती त्या त्या कवितेतली ती एक ओळ आहे। ठीक आहे, तर याच्यामुळे त्या कवितेला आपण हिंदूंसाठी, मुसलमानांसाठी किंवा ख्रिश्चनांसाठी आहे असं नाही पाहिलं पाहिजे। हं, तो भारतीय स्वातंत्र्याचा मंत्र आहे। लाखो लोकांनी त्याच्यापासून प्रेरणा घेतलेली आहे। अशा पद्धतीनेच त्याला पाहिलं पाहिजे। आणि 60 सेकंद लागतात की 3 मिनिटं लागतात हे फारसं महत्वाचं नाही आहे। बघा, तुमचा जो वेळ आहे त्या वेळेचा तुम्ही उपयोग कसा करता हे जास्त इम्पॉर्टंट आहे, हे जास्त महत्वाचं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सगळे भावार्थ दिलेले आहे। बाहुते तुम्ही मा शक्ती, हृदय तुम्ही मा भक्ती, हे जे म्हटलं आहे, माझ्या हातातील शक्ती तू आहे, हं, माझ्या हृदयातील भक्ती तू आहे, अत्यंत सुंदर वर्णन आहे। आणि याच्यामध्ये कुठल्याही धर्माचा कुठलाही अपमान नाही आहे आणि कोणासमोर मान वाकवणे किंवा न वाकवणे असं पण नाही आहे। बरं, फक्त वंदे मातरम म्हणजे हे मातृभूमी तुला माझा नमस्कार असो असाच आहे। माझा तुला नमस्कार असो हे सांगणारं गीत आहे। ठीक आहे, आणि हे क्रांतिकारकांचं प्रेरणास्त्रोत असलेलं गीत आहे। हं, त्यामुळे मला असं वाटतंय की याचं आपण स्वागत नक्की, करायला पाहिजे आणि जनगण मन इतकाच त्याला पण मान दिला पाहिजे। आणि सगळ्या मुसलमानांनी सुद्धा हं, आपली राष्ट्रभक्ती याद्वारे ते प्रदर्शित करतच आहे, त्यांनी करायला पाहिजे। आणि कुठल्याही राजकीय पक्षाला हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचा भेद निर्माण करण्याचा एक चान्स किंवा मौका सुद्धा कोणी द्यायला नको, असं मला वाटतं। हे सगळ्यांसाठी स्वागताची गोष्ट आहे। सगळ्यांनी अभिनंदन नक्कीच। केलं पाहिजे सरकारचं आणि स्वीकार केला पाहिजे असं मला वाटतं। धन्यवाद अमोल पुसतकरजी, तुम्ही आमच्याबरोबर जोडला गेलात। कारण वंदे मातरम अनिवार्य केल्यानंतर या संदर्भातले 2 वेगवेगळे मतप्रवाह नेमकं काय सांगतात हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला। शेवटी सर्वसामान्य जनता याविषयी काय निर्णय घेते त्याकडे आमचं लक्ष असेलच। धन्यवाद अमोलजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी। मुंबई महापालिकेवर अखेर भाजपनं आपलं वर्चस्व